नामात दृढभाव कसा येईल? नामात प्रेम नामानेच येणार. हे प्रेम यायला विषयावरचं प्रेम कमी करायला पाहिजे. दृढनिष्ठा पाहिजे. नामच तारील, नामच सर्व काही करील असा दृढभाव पाहिजे. तो ठेवून व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. वैद्याकडचं औषध आपण गड्याकडून आणवतो, पण गुण गड्याने दिला असं नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला असं का मानित नाही? परमात्म्याला शरण जाणं म्हणजे परमात्मा आपला आहे, त्याच्या वाचून आपल्याला दुसरं कोणी नाही. आपण काही करत नसून सर्व तोच आपल्या हिताकरता करत आहे असा दृढ विश्वास ठेवणं. आपण आपल्या बायको मुलांवर प्रेम करतो, कारण त्यांना आपलं म्हटलं म्हणून. म्हणजे प्रेम हे आपलेपणात आहे. मग परमात्म्याला आपलं म्हटलं म्हणजे सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का? दुसरं असं की भगवंत हा आपला जिवलग सखा आहे. तो सर्व काही आपल्या हिताकरिताच करतो आहे असा विश्वास धरल्यावर काळजीला तरी जागा कुठे उरली? आपली देहबुद्धी नाहीशी होण्यातच आपलं हित आहे. परमात्म्याच्या ठिकाणी आपलेपणा उत्पन्न व्हायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. सिद्धीच्या चमत्काराच्या पाठीस लागू नये. ती आपल्या मार्गात विघ्न आहेत. उलट त्यांनी आपल्या पाठीस लागलं पाहिजे. एखाद्याला साप चावत नाही, पण त्यात विशेष ते काय आहे? सापात काय किंवा कशातही काय, भगवत भाव आपलेपणा पाहता यावा, म्हणजे कोणीही आपलं शत्रू होणार नाहीत. आई आपल्याजवळ आहे या भावनेनं मूल जसं निर्भय असतं, तसं भगवंत आपल्यापाशी आहे या भावनेनं आपण निर्धास्त व्हावं. आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्या गावाची गाडी आली की नाही एवढं पाहावं. गाडीत कोण भेटतो याला फारसं महत्त्व नाही. समजा गाडीत आपल्याला कोणीच भेटलं नाही तर आपण स्वस्थ झोप घेत आपल्या गावी जातो. त्याप्रमाणे आपण आपलं साधन करावं. सृष्टीची तत्वे किती आहेत वगैरेच्या भानगडीत पडू नये. त्याचा निकाल कधीच लागायचा नाही. शंका गेल्याशिवाय नाम स्थिरच होत नाही हे लक्षात ठेवावं. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत नामाचं महत्त्व कळणार नाही. आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर नामस्मरण सोडू नये. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.